हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आज इतुकून मला फाय दुकून दीपावली प्रारंभ जाता. आजीची दीपावलीचे प्रारंभाचे उद्देशानं आकाश गुड कोरनो आकाशदीप दवरचे क्रम ऐते दिसा जेवचे म्हळ्यार द्वादशीक बहुळ द्वादशीक पायदुकून त्रयोदशी नरक चतुर्दशी अमावास्या दीपावली बलिपाड्य इतले 4 दीस आचरण आमी दीपावलींत करताची. मागीर नॉर्थांतू बाई बीज भगिनी तृतीया त्या पुरे करताची. हांगा तितले क्रम ना आमगेल सायडाक. महाराष्ट्रा सायडा त्या पुरे आसा म्हणून आमी आयकलेलीची. जेव्हा आता आम्ही चांद्रमान कॅलेंडर फॉलो करतलजन आमकां आत्ता पैरी आश्विजा पुनमे दुखून कार्तिक पुनमे थंय कार्तिक मास आराधना आमी करची. म्हळ्यार चंद्रमानांतू तशीची पुनमे दुखून पुनमेक मास आराधना मास आमी कार्तिक मासू कार्तिक बलिपाडे आमी शिवर जावन कार्तिक अमावास्ये थंय आस म्हण जाल्यार ते मासाराधना म्हूण म्हळें पळय मास स्नान आनी ते मासा कसं सकट दान दिवचें आसा कसं क्रम करूस ह्या पुरे आमी पुनवे दुखून सुरू करचे. पुनवे दुखून पुनवे तशीच चैत्र पुनवे दुखून चैत्र मासाचे आराधना आनी चैत्र पुनमे दुखून वैशाख मासाचे स्नान सुरू जाता. तशें पुरे आसा क्रम. ते इत्याक कसले इत्ते चांद्रमान पद्दती म्हूण लेखल्यार जालें न्हय. चांद्रमान फॉलो करतले जन पंचांग तशीच करताची पुराय जन इत्याक म्हळ्यार ते चंद्रमाना रितीर तशीच कोरता म्हूण पुराण शास्त्रांत संगी आसा. जेव्हा कार्तिक मास आराधना आत्तां प्रारंभ जाला म्हूण लेखयत. आनी पळयत तुमी देवस्थानांत पुराय कार्तिक दामोदराल प्रित्यर्थ जावन तुलसीक आरती दाखोवन दामोदराष्टकांनी सांगोस पळय ते कसले म्हळ्यार दामोदरो तुलसींतू आस तागेले ते आविश्ट थंय ताणें आसूचे म्हणलेलेक अनुसंधान हाका एक कारण आसच्या पुरो कसलेक म्हूण म्हळ्यार देवान केन्नाय समुद्रांतू वचचें क्षीर समुद्रांतू न्हय देवान आसचें शेषशयन जावन आसूचें तसले पुरे कल्पना न्ही त्या शास्त्र प्रमाणारय आस देवान क्षीर समुद्र आसूचें शेषारी शयन करून आसता लक्ष्मी तागेलें पादसेवन करता असले आमी शास्त्र प्रमाणारय आमी त्या एक कल्पना करून घेतला दोळ्या येद्राक वय बाय. तशी शास्त्रांत सांगिल्ले प्रकाराची तशी हांगा तुळशीचे काट्टेरी देवाक दवरून पूजा करून रोस हाका एक कारण आसतलें कसलें म्हूण म्हळ्यार तुळशी कट्टेरी म्हणटात न्हय यन्मूले सर्वतीर्थांनी म्हूण सर्व तीर्थ गंगा यमुना कावेरी असल पुरे तीर्थ कळवा तुळशीचे पाळ सुचकडीन आस म्हूण तुळशी पाळलांतू त्या पुरे तीर्थाचे आविश्टता आस म्हूण म्हणटा पळय आमी. तशी सर्व तीर्थ ओट मेळून कसं जेवचें सागर जेवचें समुद्र जेवचें न्हय. तशी परमात्मा समुद्रांत आसता म्हणलेली कथेर हें एक आमी अनुसंधान करून घेवेत. जेव्हा दामोदराष्टक सांगताची म्हूण म्हणला. दामोदर म्हळ्यार कोण म्हूण तुमकां सांगता म्हणना. दामोदर म्हळ्यार कृष्णूची केन्ना ते यमळार्जुन वृक्ष भंग केल्ली पळय ताणें तेदना तांतू दुखून लकुबरणी मणिग्रीवाक कुबेराल चरडूंक ते दोग जन तांकां ताणें मुक्ती दिली पळय शापा दुखून कोणाल शाप दुर्वासाल शापा दुखून तांकां मुक्ती मेळ्ळी पळय तेदना तांणी ते जावन ताका दामोदर म्हळ्यार तांकां सोडलेले खातीर दामोदर न्ही ताका आम्मान पोट्टाक कंडण बांदिल्लें न्हय फातराचे शिलेचे ते तशें जावन तो दामोदर म्हणून घेतले. दाम उदर म्हळ्यार पोट दाम म्हळ्यार राज्य द्वार ते आवथून बांदिल्लें म्हूण
तशी ताका दामोदर म्हणलें म्हण हे ती काणी तुमकां पूर जना गोत्तशच्या पुरो नळकुबर मणिग्रीव म्हळ्यार अर्जुन वृक्ष मोक्ष दिलेलं कशी ताणें म्हणून जाल्यार ही सूक्ष्म जावन सांगता आयकयाची एक म्हणटा यशोदा सकाळीची ताक गंटूच्या बसल्या लोणी काडूक कृष्ण इलो न्हिदा दुखून उठान पळयता ताका दूद पिवका म्हण दिसता मालगी येवन म्हणटा आमा म्हाका तुगेलें दूद दी म्हणटा ती चेरडाक हांडेर घाल न्हू हे वंटींत घाल न्हू दूद दिता रस ते एक उडग आसचेलें कसं म्हळ्यार हांव वासरींतू दूद दवरला ते हून जावन वैरतने परंबळेत पळय ते आयले तिका आतां वचनी म्हूण जाल्यार दूद पुरे विरकून वता अयो तांकां म्हळ्यार गोसंपतू तांगेलें जिवना आधार न्हय दूद विरकून घेतल्यार कितलें दूद व्यर्थ जाता न्हय मागीर आमकां आजीवचें दूद उणी जाता म्हळ्यार तसलें एक चिंतन पळय लक्ष्मी चिंतना बरी लक्ष्मी म्हळ्यार ती परमात्माक आमकां दाखयतली म्हूण म्हळ्यार रितीर आराधना केल्या ती चंचली न्ही कळ्ळें नानतला रे ती चंचलेची इत्याक म्हळ्यार कोणाक परमात्माला वयर मस्त एक आकर्षण ना भक्ती ना तांकां लक्ष्मी मस्त ओलैसी ना म्हण आस ती परमात्मा कडेन तिणेसचें कोडेयनिದ್ದಲ್ಲಿಗೆ ಮಾಡದಿಯೋ ಬರುವುದು तशी तिगेल बामणा पयल कडेन ती आसता तशी हांगा ती ताक घंटी तरस अंचाण दुधाचे होऊन जावन दूद वेस्ट जाता मळकतीर धवली पळती कृष्णाक पयलें परमात्मा हंग आसतना तूं लक्ष्मी म्हाका वतवय राब तुका शिकयता म्हणालो थंय एकडे तेकडे पळयलें तीन एक गाय दावंडाचे बड्ड दवरलेले ते बड्ड हाडले न्ही बडबडीचे तीन घंटूचे 2-3 बुडकुळो लोणी जावन आशिल्लो बुडकुळो लोणी घंटी तर आशिल्लो बुडकुळो आनी तेकडे घंटूच्या म्हूण तयार करून दवर बुडकुलो पूरे भितून घाली की ते शब्द ऐकून ती भायर येता पळयता पुराय बिरकां सोडला ती पोट्टाक कल्ल जाता हें म्हणटा वायट करून दवरलें न्हय हाणें हाका बुद्धी शिकयनातलें जायना हागेले वयर दूर सांगचें फट्टी न्ही गोपिका स्त्रियान ताणें कंपलें लोणी कंपलें हें केलें तें केन्ना पळयलें निमगेलें कांय गोतनातलें बरें दोळ्यांनी सान करून अम्मा मिगेल तोंडाक खंय लोणी नेसवें पळय हांव खावचें कसलें तुगेल घरा जाय जेल्लस मेगेल इतलें सान पडटा हांव बुडकूळ दूद पितवें मेगेल पोट पळय कितलें सान आसा म्हणटलो न्हय मागीर बद्द म्हणलें की न्हय आज कळ्ळी म्हाका असलें काम करचें दिसता हाणें गोपींक केलें घरा वचून अशें आनी सोडूनच कितलें पण ते दूर सांगला हांव तशी सोडलेली निमती माथ्यार चडलात हाक्का आतां शिकयता म्हणलेली की आनी ताका धरू धांवली की तुका बांदून घालता आजी तुकून म्हूण सांगून घरा आमी पळय चेडवा सान्नास मसली उटी कर चेडवा पाय्या बांदून घालताच तुका आजी तुकून बांदून घालता बांदून घालची म्हूण सांगून ही ताका दोराडू सांगली की सेवकी लागी तिगेल सकिल्या पुराय आनी हाका धरता म्हूण सांगून चमकाला वा मेळतवे एकडे तेकडे कांबो म्हळ्यार व्हडलें घर तागेलें मस्त खांब्याचें घर नंदगोपालय अरमने म्हूण येता गोपांक गेल्ल्यान तागेलें करमन तें व्हड त्या खांब्या सुत्तू हेकडे तेकडे सगळी जगली रे आंगणांतू घरांतू पुरो यावसूक धांवडायसिता इवय धांवन पाप धांवन वावटेन गेली बळ्ळें आमकां एक शिक्षण मेळटा कसलें म्हळ्यार देव मेळका म्हण जाल्यार कितले प्रयास जावका पळय आमकां कितले कश्ट पावका पळय आमी म्हूण कळ्ळें ही धांवन वावटेन एक कडेन धापक्कानी बसले की दोळ्या दुखून उद्दा देवच्या शुरचेल की मिज्यान जायना रे कृष्णा तुका धरूक तूं ह्या माटा धांवला रे आम्माक जत्वे तुगेल म्हाकशी धांवच्याक म्हूण सांगून रडली पळय ताका पाप दिसून तो चैल की पळय आम्ही इतली कळकळीर देवाक प्रार्थना करका दोळे दुखून आनंद बाश्प देवका देवा तूं शिवाय आमकां कोणेय गती ना म्हूण जावका तूं मेळका जाल्यार तुगेले अनुग्रह जावका म्हूण जावका असल पुरे भावना इल्ले मान देवान मेळचें म्हूण सांगून हे काणींत आमी शिकून कडेत ते लाग येयलो कृष्ण आमा म्हाका बांदी तूं बांदूका म्हणटा तशें कडे रे धरली की तिणें एक कातान कळव्या खंय वापस धांवच्यान न्हय हाणें आनी खंयच तें दोर हाडलेलें हांगा दी अशें म्हूण कडेर हाका कळ्ळी की हांव जावन आयला कळ्ळें जाल्यार ही अहम दाखयता पळय म्हळ्यार हांव जावन येवन मेळ्ळेलें देखून हिका हांव मेळ्ळो नानतलें हिका धरू जाता आशिल्लें ना जाल्यार ही एक अहम दाखयता पळय ही गेले अहंकार आनी ममकार हें दूद मेगेलें संपत्त मेगेलो म्हणलेलें ममकार तें सोडका आनी अहंकार हांवें तुका धरलेलें म्हणलेलें
देवा आम्ही दोनदा कोण दाखयत पळय अहंकार आनी ममकार तांकां देव मेळीना जल्बे कಡೆ ರೀ ते दोन्ही हिण सोडका म्हणली की तिरे ताणे ममकार वचक तर ते परे बेतून घालकी आता अहंकार वचक नावती गेले ಕೂಡ್ಲೆ ಶಿಕೈತುಕ್ಕ ಮುಣ್ಲೆಕ್ಲಿಕ್ಕೆ ಮನ್ನಂತೊಂದು ರಬ್ಲುಕೈ ನುತಚಿ ಗಳಾಡ ಗಾಲ್ನು ತಿಣೆ ದ್ವಾರ ಹಳ್ಳೆ ತಗಲ್ ಪಟ್ಟ ಜಾವನು te ಕಂಡಣ ಬಂದು ಗಲ್ಲೆ ತಿತ್ಲಿ ದಿಗ್ ದ್ವಾರ ಹಳ್ಳಾತೆ ತಿಗಲ್ ಸಕ್ಕಿನ हागेल कुरटाले वतना दोन्ही अंगुल उणी जतकी अंगुल म्हळ्यार इंच म्हण लेक्क्याची उणी जलकी गांटे घालू येना कडेन म्हणलें की कसं गो तूं हागेल पोट इतली सान जाल्यार तूं हाडलेलें दोरा पावना म्हळ्यार कसं न्ही बस व्हड दोर हाडी वा राबून हास्त अरस कसं करता पळय ही अम्मा म्हणून जाल्यार तीन आनी एक व्हड दोर हाडलें ते हक्क जॉयंट केले न्ही ते तक्क बांदूच्या पळयलें वापस ना ते मागीर उणी जाल्ले तिन्नी दोर येयले तिन्नेचेय जायना चारी दोर येयले ती सखी प्रदीपन ताडताना एक फीट दोन फीट व्हड हाडता ती काय आश्चर्य कस खंयची जाल्यार दोनी दोन अंगूल उणी जाता चड उणी जायना कळ्ळें दोनी अंगूल ते आमकां कसं सांगता म्हळ्यार परमात्माने आमकां दोनी अंगूल सुचे ते अंगूल दांटवील म्हूण जाल्यार आमकां परमात्मा मेळटा कसले भक्ती आनी श्रद्धा ते दोनी आसल्यार मात्र परमात्मा आमकां मेळटा म्हूण सांगून दाखयत पळय ते आमकां काणी जल्वे कडेरी कडेर म्हणटा दोरा वयर दोर दोरा वयर दोर कडेरी सखी म्हळ्यार आमा द्वार पुरे यशोदम्मा द्वार पुरे सरले आनी जाय जाल्यार हेंचे गांठे घालून तूं सोडी जाल्यार एका दोर दोनी दोर गांठे घाले तेवय उणी जाल्ले दोनी चक्क तिन्नीचे गांठे येयली तेवय उणी जाल्ले अशीची हाडलेले पुराय दोर एका एक गांठी जावन केद्दे व्हड राज्य जाल्यार हाकेल कुर्टा पावना कडे री कांय कुडोन अशें म्हळ्यार की कसं रे कसं विचित्र रे कृष्णा अशी जेवची म्हणसवे मेजान जायना रे तूच कसं म्हण पड रे म्हण म्हणटना तो कसं करता सुरवेक सकीन हाडलेलो पळय ते दोर सानाची ते दोर हाणू अम्मा दिता पळय मात बांदी म्हूण तीन घट्टी दोन गंटू घाल्लो म्हूण भक्ती श्रद्धेच्यो दोनी घट्टी कट्टू घाल्लो जाल्ले आनी ताका बंधना दुखून भायर वचना इते म्हळ्यार देव तशीची कोणाल भक्ती कोण श्रद्धे म्हळ्यार दोन गांठी घालता पळय ते माई पासांत पडलो देव मागीर भायर वचना ताका त्रिगुणाची माई पास ना कसलोच मोह माया ना ताका माया सुची म्हळ्यार कोणाल वैरी म्हळ्यार भक्तांक गेले वैरी भक्तांक गेले माया पाशांत बंधना पडलेलो भक्तीनी श्रद्धेचे बंधना पडलेलो मागीर ताका भायर वचचें जायना कळ्ळें मागीर भक्तांक गेलो ओटू वस्तू तो तशी हांगा कसो जाता म्हूण म्हळ्यार सुरवेचे दोर हाडले की तागेले कुर्टाकय जाल्ले ते कंडणाकय दोन सुत्तो घालून बांदिले यशोदेन म्हळें की आज तूं हांगा पयसुका तुका खंय तूं वच तूं कोणाल घर कडेन मिगेल घर कडेन इतले लय केल्ले जाल्ले खंय सकून दूर येता ना ना म्हणटा कसले कर न्ही म्हणटा आज खंय वचना कोणाले घर कडेन बुडकूळ बेतूचना हांगा बेस तुका शिकयत पळय म्हणटकय आनी ती भितर तेगेले कामार वता वा कसं करता एकडे तेकडे पळयता मागीर कोणेय दिसनात ना हळूची गोड करून वता ताणें वतन ते तागेले मागशी ते कांडणय वतकय पळय कसले एक विचित्र पळय आमकां ते चित्र करतना तागेले इतले व्हड कांडण दाखयतात न्हय चेडू कितले आसता चेडाई इतले व्हड कंडण म्हूण आसता बाय चेडू कितले आसता एक सान चेडू देड वर्स की 7 म्हयने 8 म्हयने की म्हळ्यार कितले व्हड आसता केलो चेडू 1.5 वर्स 2 वर्सां वाड्डीचे आसताची कृष्ण ओडू म्हणया कळ्ळें ओड वाड्डीचो तो सम वाडून आसतलो कडेरी ते कांडणी जावन यशोदेन न्ही कांडूक राबल्यार तिगेले पाय्या दिंबये पशी वैरेवका तशें जाल्यार मान तांकां कांडू बल मेळची न्हय तेद्दे व्हड कांडण ताका बांदिला तेणें यशोदेन तो आतां जेद्रा इतलो सान दिसता जाल्यार त्या कांडण तांडून व्हरचें म्हळ्यार कसलें आश्चर्य पडलें न्हय प्लास्टर ऑफ पॅरिसाचें कांडण तांडून व्हेल्लें बरें घेवन चमकलो गडगडी तांडून वचून ताणें एक कडेन 2 रुखां मदें शिरकलो थंय तिगेले दासयो ಸ್ವಲ್ಪ चेडू ते केन्ना पळय कृष्णाल ओटू वस्तले तांणी थंय भोंवन तरचली की तांणी लेखले की यो कृष्ण शिरकलो रुखां मदें शिरकलो आतां कृष्णा काडका म्हूण सांगून तांणी धांवन वचचें काय जाल्यार वा गोड करून मुखार चमकलोचे ते दोनी वृक्षय पडोवन सोडले मूळ समीत सान काय दोनी सशी न्हय ते व्हड अर्जुन वृक्ष कळ्ळें केद्दे व्हड आमी अर्जुनाक वाता आनी म्हूण आरटाचे सिकाक लायक म्हूण सांगून अर्जुन आरिश्टनी म्हूण येता पळय तेंचे अर्जुन वृक्ष केद्दे व्हड आसता गोसवे ते दोनी वृक्षय बुड मेल करून म्हळ्यार सगळे पाळ समीत निकलान पळोवन गेला कसो व्हड शब्द म्हणना पूर धांवन येयलीची पळयल्यार वो ताजे मदें बैसला कळ्ळें दोनी
चंददेहाचे गंधर्व कुबेर नव्हे यक्ष वतरसची वत तांणी कृष्णा पायीं पडून आज आमकां तुगेले निमती शाप विमुक्ती जाल्ली म्हूण चमकलीची. तशी कार्तीक मासांतू नळकुबरांक ताणें मोक्ष दिल्लेलो देखून मोक्ष म्हळ्यार त्या जन्मा देखून ते दामोदर जावन कुरटादार घाल नाशिल्लो न्हय तशी ताका दामोदर मास म्हणचे ते नळकुबरांक दुर्वास ऋषील शाप तांणी तशीच अहंकारान कुरडी जावन मधांध जावन जलक्रीड करतर आशिल्लीची विवस्त्र जावन तशे परी करूनच न्हय ताजे नंतर दुर्वास महर्षीन त्या बरी दुखून वतना दुर्वासांक राबोवन कशी तांणी नमस्कार करून विवस्त्र जावन आसाची जाल्यार ती नईन तहसील कडेन बुड्डून राबून नमस्कार करतना त्या वैक करनाची दुर्वासाक कळटा अशी विवस्त्र जावन आसचें कोणें मनशान तशें करूं त्या वेळी एक तीर्थक्षेत्रांत एक न्हंयत स्नान करतना विवस्त्र जावच्या नज म्हणस ह्या पापाक तूं रूख जावन जन्मायो रक्ष योनीन तूं जन्मायो येता तुमी तांकां लज्जीत येता मनशाप अशी कितले वयरचे लोक आसूचे गंधर्वान मस्त साधन जावन तांगेले तसल गंधर्व आम्ही गंधर्वने यक्ष आम्ही आतोपस नीच योनी मनशापशी नीच योनी वृक्ष म्हळ्यार तशी जेवची वेळ म्हूण सांगून तांणी विशाप मागताची विशाप मागतना तो सांगता कृष्णावतारांत कृष्णान परमात्मा कृष्ण जावन येता पळय तेदन तुमकां शाप विमोचना म्हण तशें आतां तांगेलें शाप विमोचन जालें हें दामोदर मास जालें. आज आमी दिपावळीचे विशय आनी पळोवया पळय आयच्या दिसाक आश्वेचे बहुळ द्वादशी म्हळ्यार शेनवार कळ्ळें आयच्या दिसाक आकाश दीप दवरका म्हणस कशी गोतस आतां नमून मार येवच्या पुरो नमून मार आकाश गुड येवच्या पुरो जाल्यार आकाश गुडू सर्वतोभद्र मंडलावरी परमात्माला कलश दवरता पळय कसले एक पूजा करच्या सर्वतोभद्र मंडलांतू दवरचे तशी अष्टकोनाकृतीचे गुडू आस पळय तोच घेतल्यार लायक ताजे 8 मूल्यांतू 8 दिव्य मध्येंतू एक सॉरी भद्रदीप म्हूण दवरचे आस आनी फूल कुंकुम गांध प्रेर्पण करूस आनी दामोदर परमात्माले पुडगास करचे आनी म्हूण काकी दामोदराय नभसी तुलायां दोलया सह प्रदीपं ते प्रयच्छामि नमो अनंताय वेदसे. दामोदराय नभसी तुलायां दोलया सह प्रदीपं ते प्रयच्छामि नमो अनंताय वेदसे म्हूण मागून त्या घरा येतर एक कडेन लांबून सोडका. दामोदर नामक परमात्मा हें नभसी म्हळ्यार आकाशारी हांव दवरलो दिवो तुगेल खातीर प्रदीपम ते प्रयच्छामी तुगेल खातीर हांव प्रकृश्ट जावन आशिल्लो श्रेश्ठ जावन आशिल्लो दिवो लायता आमकां बरी करी म्हूण सांगून प्रार्थना करून घरांत येतर एक जाग्यार ते लांबका म्हणस ते सान दिवळी मागीर जोडोका दोग ते जोडोन यमधर्म रुद्र भूयी प्रजापती पित्र अंका आनी कितले की अंधतमसा आशिल्ले प्रेतात्म जावन घुंवतर आशिल्ले मागीर पितृपक्षांत भुंयचेर येयले पित्रांक सकळी ते दिवो उजवाड दिता म्हूण सांगून म्हणटाची. आनीक कसं म्हळ्यार कितले चंद आलोचन पळय येतर लांबोचे कसो लेख म्हूण म्हळ्यार त्या पळोवचे खातीर आमी गळ उबारतात न्हय वयर पळोवचे कोणाक आमी आतां देवा पांय पडता नाय पळय आमी अशी माती बागसून पांय पडतात जाल्यार वयर आकाशा पळोवन अशी करतात कसो लेख सगळे ब्रह्मांड व्याप्त तो म्हूण तसल परमात्माल खातीर अती एत्तर स्थानार आसूचे परमात्मा खातीर एत्तर स्थानार आमी आकाश गुड दवरला म्हूण पळय आतां पावसूची हें वर्स आकाश गुड दवरचें काही साध्य ना आनी एक पुडली म्हणकी दिवळी आनी जोडोन कोणेय दवरनाची तांदूळ भितर बल्ब घालून सोडताची ह्या पावसात जाल तितले वयर दवरले म्हण जाल्यार पावसाक शॉर्ट सर्कीट जावचें घरा कसलें जावचें तशें परी जाता जाल्यार तो घरा शेडांतू जाल्यार एक आकाश गुडो लांबयतना अनुसंधान करून घेया मनान देवा आमी घरा येतर जागेर लांबयला म्हणून तूं काण घेवन आमकां बरी कोरका म्हूण मागल्यार पुरो. तशी आनीक आयचे दिसा गोवत्स द्वादशी म्हणून म्हणटाची
गोपूज बलिपाडये मेजवचे जलरे आजी एक गोपूज करताची कोणाक म्हळ्यार आतां आमगेल घरांत गायस म्हणलें क्या वासरू घाल्ला गायन म्हण जाल्यार आयच्या दिसाक गायक वासरू समीत पूजा आणि ती पूजा पळय आमी खंयची पूजा करल्यार त्यानंतर आमी जावन आशिल्ली परमात्माक पावची म्हणून भगवद्गीतेन सांगला न्हू परमात्मान तशीच ही पूजा तशीच गायक करची जाल्यार गवांतर्गत गवांतर्यामी जेव्हा गवांतर्गत गोपाल कृष्ण परमात्मा खातीर कळ्ळें करतना तिका सांगका गायक क्षीरोदारणम संभुते सुरासुर नमस्कृते सर्वदेव मयी माते ग्रहणार्घ्यम नमोस्तुते म्हूण कळ्ळें क्षीरोदारणम संभुते खंय जल्ली ती कामधेनू खंय दुखून येयली समुद्र मथनावळार येयली न्हय क्षीरोदारणम थंय दुखून येयली क्षीर समुद्रा दुखून येतना ती कोण कोण नमस्कार केला थंय सूर येशिलीची असुर येशिली एक बदीन सूर राबून समुद्र मथन करतलीची एक बदीन असुर तशी सुरासुर नमस्कृते सर्व देव मये मात सर्व देवते तिगेलांगान तसं म्हणटाचे आमी 3 देवते तशी ते गायक नमस्कार करून ग्रहण आनी कोण गोवत्स द्वादशी कोण गायची पूजा करता तांकां जी उडीद पोळे उडदा पोळ पळय उडीद तांदूळ वांटून पोळ करून दिवका म्हूण सांगून शास्त्रांत वस कळ्ळें आनी आयचे नंतर म्हळ्यार आजी द्वादशी पायी बहुळ त्रयोदशी ते दिसू सांजे आमगेले जनालंतू नाणींतुले बाण पुरे धुवन कोरून कळसो पूरे धुवन बैंच कट्टे धुवन रंगोलकी घालून शेडिकी सारून पुराय गंगा पूजा करचे म्हणस सांजवळ म्हळ्यार रात्री चंद्रोदय जाल्ले नंतर तैलाभ्यंजन कोरका ब्राह्मी मुहूर्तांतू कोरका म्हळ्यार चंद्रोदय चंद्र अस्त म्हळ्यार सूर्य येतना चंद्र दिसना जात पळय चंद्र दिसतर आसतनाची ते पंतेर कळका उठान तैलाभ्यंगन कोरका म्हणस सुरवेक बाई धुवन श्रृंगार कोरून पूरय मुತ್ತैदे म्हळ्यार मुತ್ತೈದೆ स्त्री म्हळ्यार ಗೊತ್ತಸ್ न्हू तांणी गंगाजनक त्रिविक्रमाल प्रित्यर्थ हांव गंगा पूजा करता म्हणून मनांत संकल्प करता आमगेले कडेन पळय गंगा पूजा करच्याक भटमामा आपोवचे ना घरांतले बैल मनशान करचे तशें जाल्यार संकल्प एक मनांत तसो करून आमी कशे खातीर करता कोणाक तूं बांयची पूजा बांयक अम्मान शिकयला कुंकूम लावका हळद लावका फूल घालका बांयंत आनी ते बांयक एक आरती दाखोवका म्हूण बांयची काडट्या आरती न्हय ती उडगासाचो बांयत भितरी आसूचे उदकाक ती गंगा म्हण लेखून आयच्या दिसाक त्रिविक्रम गंगाजनक कोण गंगेक उद्भव करयलो त्रिविक्रमाले प्रित्यर्थ जावन गंगा पूजा करता पळय हाणें त्रिविक्रम अवतार घेवन वामनान होड 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 जावन आकाशाक हेज्जो दवरता म्हणटना सगळे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड म्हळ्यार आमी पुरे 14 लोक असुचे ब्रह्मांड कटाह बित्तून गेलेले म्हूण त्या वेळार गंगी भितर येयली की देवगंगा नव्हती काही तरस म्हूण जालें न्हू तसल्या ती गंगा खाली आमी त्रिपथगामिनी म्हणून ब्रह्मांडा भितर तिगेली कल्पना करची जाल्यार ती ब्रह्मांडा तुकून भायर येस म्हूण जालें न्हू देवगंगा म्हणटा तिका ती आयली ब्रह्मांड कटाह भितून तांचो दुखून भायर येयली म्हूण तशी गंगाजनक गंगेक जन्म दिलेलो ताणें म्हूण सांगून म्हणटाची तशी तागेल प्रित्यर्थ त्रिविक्रम वामन अवतार पळय त्रिविक्रम जालेलो तागेल प्रित्यर्थ गंगा पूजा करता म्हळ्यार एक संकल्प गंगा पूजा कोरका मागीर ಕೆಲವು जन घरा भितरीची व्हडल्या आयदनांत उदाहरण भरून थंयच एक गंगा पूजा करताची कशी कोरेत बांयक कोरून बांय आमकां देवान दिला जाल्यार बांयक करची लायक न्हू बांयंत सुची गंगे पूजा करून बांयंत तुकून उदक तांडून हाडून कळ्ळें पंच कळसुकी तुमगेली खुशी जेवा ಕೆಲವು जन एकू कळसाण 5 पंत घरांत घालून मागीर 5 पंत भाणांत पुरे घालताची इत्याक हे म्हणल्यार आयच्या दिसाक म्हळ्यार दिपावळींत उदकांत पुरे उदकांत गंगे आविर्भाव जाता म्हूण म्हणटाची गंगेची आसता म्हूण तशी आनी तेल्लांत लक्ष्मी आसता तशें जावन तेल पुसून न्हावका म्हूण सांगून आसा तशी चंद्रोदय जावका मागीर तैलाभ्यंजन करचें म्हूण त्रयोदशी ते दिसू एक पंत उपास करका एक वेळू सांजवेळे
एक उडगा असतं बऱ्याची त्रयोदशी म्हळ्यार पैचे दिसू संजवळे घराचे दक्षिण भाग म्हळ्यार कळ्ळें साऊथ एरियांतो सौताक तोंड करून एक पणती दवरचेले पणती बाती सौताक तोंड करून सुका थंय एक दिवो दवरून यमाल प्रित्यर्थ आमी हें दिवो दवरला म्हणलें एक संकल्प कोरता ताका यमदीपदान म्हणचें मृत्युना पाशदंडाभ्यां कालः श्यामलया सह त्रयोदश्यां दीपदानान् सूर्यजः प्रियतां मम म्हणका म्हळ्यार श्यामलया सह मृत्यू कोण श्यामल म्हळ्यार यमाल बायल तिगेल ओटू आयिले ते यमधर्माक कसो धरला ताणें हातान तूं पाशदंडा तागेले पाशदंड धरला तसल यमधर्मा तुका त्रयोदशी आजी आश्वीज बहुळ त्रयोदशी तुगेल खातीर हांव एक दिवो लायता कळ्ळें सूर्यचः हे सूर्यपुत्रा प्रियतां मम मेगेल वैरी तूं संतुश्ट जा आनी आमगेल घरांत कोणाकय अपमृत्यू दुर्मरण कसले येना शिकरी म्हूण सांगून अकाल मरण सगळे येना शिकरी म्हूण सांगून मागोवका कळ्ळें नरक चतुर्दशी हाजे नंतर न्हय हें आनी कितले जन त्रयोदशी ते दीस म्हळ्यार पायचे दीस एक जेवण करताची कळ्ळें यमदीपदाना खातीरची एक जेवण करून यमदीपदान करता अन्य कुडगस कसं म्हळ्यार घरा भायरचे हुंबर आसना भायरचे हुंबर त्या हुंबरा हेकड तेकडे 2 दिवो जळोवन दवरका यमाल प्रित्यर्थ दवरचे उडगास असो आम्ही नरक चतुर्दशी अमावास्ये बलिंद्र पुजे दिवस बरी दिवळी लावची जाल्यार नावचे ते दीस एक यमदीप घरा येद्राक हुंबरा लागी हेकड तेकड दोनी पणती दवरून सोडका कळ्ळें आनी हेरसाक नरक चतुर्दशी ते दीस अभ्यंजन करूं का म्हणटाचे तेल लावका इत्याक म्हळ्यार तेल्लांत लक्ष्मी आसता उदकांत गंगे आसता नाल्लेल जनाक हें अनुसंधान दवरून म्हळ्यार तेल्लांत लक्ष्मी आसा उदकांत गंगेस म्हणलें अनुसंधान करून कोण न्हातकी तैलाभ्यंजनं प्रकर्तव्यं नरैः नरकभीरुभिः तेन सर्वाणि पापानि नश्यन्ति च न संशय कोण अशी न्हातकी तांकां नरक दर्शन येना नरका भितर वच्चाक येना आनी तांणी सर्व पापां दुखून मुक्त जाताची म्हूण सांगून तांणी केलेले सर्व पापां दुखून नरक चतुर्दशी ते दीस तैलाभ्यंजन केलेले जन मुक्त जाताची म्हूण म्हणटाची आनी त्या लावच्याक एक क्रम आसा मात्याक मलगड्यान लावका म्हूण आसा कळ्ळें आनी आम्म जावो अन्नाल करीन जावो मात्या लावन घेवका तेल मागीर सप्त चिरंजीवींगेल स्मरण कोरका स्मरण करून तेल्ला भितर कुर्च दुर्बेचे कुर्च बुड्डोन मात्याक 3 पंता भुंयक 3 पंता लावका आनी अश्वत्थाम बली व्यास हनुमान च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः म्हणून ह्या चिरंजीवील उडगास करून भुंयचेरी एका वयरी एक 7 बोट तेल जावं लागीं 7 बोट तेल दवरून ते 7 बोट्ट तेल काण निडलाक उर्ध्व पुंड्र नाम केल्या वरी करून घेवका आनी सर्वांगाक तेल लावन घेवन मागीर ಸ್ವಲ್ಪ वेळ सोडून न्हांवका कळ्ळें नरक चतुर्दशी म्हूण नांव येयलेची नरकासुराक कृष्णान मारले म्हूण कळ्ळें नरकासुराक 16,000 स्त्रियो नरकासुराल बंधन आदुकून मुक्त जालेलीचे कोणाल निमती कृष्णाल कृपेन जाल्यार कृष्णाल ते बायल म्हणटा पुरे चिलयांक तो तांगेल गामाक पेटयता म्हणून सांगता कडेन तांणी म्हणटा की आमगेला आनाम्मा आमकां स्विकार करता की ना की कृष्णा इत्याक म्हूण म्हणल्यार कोणकी परपुरुशान आमकां बंधन करून व्हेल्लें तागेलें इतली काळ इतले वर्स दुखून आमी आशिल्लीची म्हणटना आमकां वारडी करून घेवची कशी आमी खंय वचनाची तुगेले दासी जावन हांगा आसताची तूं वक्र कोरका आमगेल वयर म्हणटना कृष्ण तांकां अशी राबोवच्या नजी पडे चेल्यो न्हू तांणी कितले धर्म पळय कृष्णाक तो तितली जनाकय भरडी करून घेता 16,000 स्त्रियांकय तशी तांकां भारी संतोश कय त्या स्त्रियांक तशी कोला कोला गोला गोला बला बला सगळें उरलं न्हय आमी हांगा एक अनुसंधान करून घेवेत आमी पटाक मारताचे न्ही जावन त्या पटाक मारचे कसो लेका म्हूण म्हणल्यार ताका एक कारण आसा कसो न्ही म्हूण म्हणल्यार
सांगताची ताजी पटाकी उजवाडाक हांव म्हणलेलें पळय अंतू ಪಿತೃಪಕ್ಷ ಅಂತೂ कोण आयलेंच पळय पित्र ಕೆಲವು जन पितृपक्ष जाले कुडले वचनाचके आनी ಸ್ವಲ್ಪ काळ आमगेले चेडूं वाल संतोष पळोवन राबुया म्हूण राबताचके तसल जनाक लास्ट गडू तो देवान दिलेलो खंयचे दिपावळी अमावास्य बलिंद्र पुजे भितर तांणी खंयचे लोका दुखून आयल्यांचे पळय नरक की स्वर्ग की ऊर्ध्वलोक की अधोलोक की खंय दुखून आयल्याचे पळय थंय कोचून तांणी पावका कळव्या ते एक देवान दिलेले वापस तांकां येवचे वर्स येवच्या सोडतात आमकां येवचे वर्स जाल्यार तांकां म्हयनो म्हूण येता कळव्या एक म्हयनो एक पंत म्हूण येता तशी येवच्या मेळटा न्हू तांकां तशी तांणी वचूका तशी तें उजवाडा वचचें जाल्यार हांगा एक अशीच अनुसंधान कसं म्हण म्हळ्यार तें आमगेले मना समाधानी खातीर नरकासुरा एकलो मुरासूर म्हूण सांगून राखवल आशिल्लो असुरू तो व्हड खंय ताणें ते नरकासुराल सगळे कोटे भायर थंय कंदक बांदून तांतू उद्दाक सकड आसून कितले की सांकाळी तें बारीचंद आसता भागवतांत वजिल्या कळटा सांकाळीचे नेट्ट कोरून सकड तांतू शिरकून कोणेय शत्रू आयल्यार तांतू शिरकून मुरूक ताजे नंतर बरी हें सिसड गिसड सकड घालून ताजे नंतरय ते मागीर दांटून आयली म्हूण जाल्यार मुरासूर ते उदकांतून न्हिदून आसता खंय तो ताणें उठान युध्द करचें तसल मुरासुराक कृष्णान सुदर्शन चक्र सोडून मारलेलें तशें पळय आमी सुदर्शन चक्र भूचक्र पळय जोडचें न्हय फुल्ला पावसू आनेक दुसरेक परस कडेन आमी जळयता पळय पटाकी जोडून संतोश व्यक्त करचें म्हूण सांगून तशी ते स्त्रियो पुराय कृष्णाल बायलो जातरी धैर्यार तांणी तांगेले कुळार वचून सुखाची कृष्णाल वटू संतोषाय धैर्याय ताजी संकेत जावन कितकी वर्डेक गेल्लेले चलये चेडवांक आनी जावयांक दिपावळीक घरा आपोवचें न वर्डेक गेलेल्यांक म्हूण एक क्रम आसा पळय आमगेले सायडस हांगा तशी एक रिती नरक चतुर्दशी कृष्णाल विजय अधर्मा वैरी अज्ञाना वैरी अन्याया वैरी कृष्णाल विजय म्हळ्यार नरकासूर अधर्म अज्ञान अन्याय हाचे प्रतीक जाल्यार कृष्ण धर्म प्रतीक तो धर्मूची साक्षात धर्म देव म्हळ्यार तशी नरकासुराल वैरी जेव्हा अधर्मा वैरी धर्माचे विजय जालो दिसू म्हणत आनी अमावास्ये विशयी सांगचे जाल्यार नरक चतुर्दशी दुखून 3 दीस पर्यंत घरा भायर खंय पळयल्यार दिवळी लावका म्हूण सांगून आस सुरवे दीस यमदीपदान केल्ले त्रयोदशीक नरक चतुर्दशी ते दिसू घरा भायर 2 दिवे लागीं लागीं दवरका ते 2 दिवो यमाले सेवक जावन आशिल्ले काळे न्ही धवे सुणे तांगेल खातीर इत्याक म्हळ्यार सांगका श्लोक शुनकौ श्याम शबलौ भ्रातरौ यमसेवकौ तुष्टा स्यातां चतुर्दश्यां दीपदानेन मृत्युजौ म्हळ्यार शुनकौ श्याम शबलौ 2 सुणे श्याम आनी शबल कळवे भ्रातरौ यमसेवकाः यमाल सेवक तांणी 2 बाबावते कळवे तुष्टा स्यातां चतुर्दश्यां दीपदानेन मृत्युजौ तांकां चतुर्दशी ते दिसू दीपदान केल्लें म्हळ्यार दिवू लायले म्हूण जाल्यार तांकां बारी संतोश जातकय नरकस एक सारमी यादना म्हूण त्या नरका भितरी सुण्याचे बाद खंय त्या नरका भितर कोण चमकला तांकां पाय्या घास घालचकी आंगा घास घालचकी सुण्यान तशी ताजी निमती मुक्ती मेळटा गरुड पुराणान तो खंयची पाप केल्यार कसं नरक मेळटा म्हूण आसता सारमी यादना त्या नरकाचे उल्लेख आसा कळ्ळें आनी अमावास्ये विशयी पळया आमी अमावास्ये ते दिसू लक्ष्मी पूजा करताची कसल खातीर म्हळ्यार आमी ಸ್ವಲ್ಪ म्हाका जाता आषाढ शुद्ध एकादशीक आमी शयनी एकादशी म्हणटाची कार्तिक शुद्ध एकादशीक आमी प्रबोधिनी एकादशी म्हणटाची न्हय म्हळ्यार आषाढ शुद्ध एकादशीक देव योगनिद्रे बत्ता तो देव कार्तिक शुद्ध एकादशी प्रबोधिनी एकादशी ते दिसू देवती पुरे ताका जागयताची जागून तो उत्थान द्वादशी उठायलो म्हूण उत्थान द्वादशीक तो उठयता म्हणून आमी पळयता पळय तशी
बामणान आता लौकिक जावनी पळिताची बामणान उठाच पशी पुढे यायची बायल उठान ग्रहकृत्यांतो आस्त पळती नव्हे का तिगेलीतले काम करतं रस्ता बामणान उठाका जरा ताका उनी उनी कापेनी करून दवरून की ताका जागोन की खाणनी तयार करून की नव तितले परे जावका तीन सुरयाका उठाका नव्हे तशी लक्ष्मी देवी दिपावळी वेळार उठयता इत्या म्हळ्यार आनी 15 दिसान दिपावळी अमावास्येक आनी 11 दिसान 15 दीस म्हणले की 11 दीस म्हणले की बामण उठयत न्हय ताचे खातीर तशी त्या उठाईल लक्ष्मीक म्हण उठाईल लक्ष्मी म्हण ते दुसरे दीस ती गेलो म्हण सांगून तिगेल प्रित्यर्थ तिगेल खातीर एक दिव दवरताची तिका पूज करताची ते दिव दवरताने लक्ष्मी देवीक दिव दवरतना कितले की सकड स्तोत्र आसाची तुमकां गोत्तशील म्हूण येता तशी एक स्तोत्र हांगाय दिला त्वं ज्योतिः श्री रविः चंदो विद्युत संवर्णतारकः सर्वेषां ज्योतिषां ज्योतिः दीपज्योती नमो नमः म्हळ्यार देवी तूं रवी म्हळ्यार सूर्य चंद्रू विद्युत संवर्ण आनी तारकाः तार म्हळ्यार नक्षत्र कळ्ळें पुरे जनाक उजवाड दिवचे कोणें तुवेची सर्वेषां ज्योतिषां ज्योतिः पुराय जना उजवाड दिवच्यो ज्योती तुची तसल दीपज्योती का नमस्कार करता म्हण आनी बलिपाडया विशय पळया ह्या उडगासाचो आचरण करची नरक चतुर्दशी दुखून 3 दीस पर्यंत चतुर्दशी अमासा बलिंद्र पूजा बलिपाडया त्या वेळाक या पटाक मारवस उल्का प्रदर्शन वयर ते वचून पळय पटाकी बेच्ची उल्की पडता पळय तशी आमी पॅराशूट सोडले हे सोडले ते सोडले व्हड पटाकी ताका उल्का प्रदर्शन म्हणटाची या कसल्याक म्हळ्यार हे दीस तुकून 3 दीस पर्यंत सांजे वेळार कळवे हे जोळोन सांगचे काही कसन म्हण म्हळ्यार आमगेल कुलांत कोणीय येदोळते जन्मा येवन उज्यापूण मेल्ल्यारी सिडिलू असल पुरे अपमृत्यू म्हणटा तशी सिडील लागून मेल्लेले जन तांकां सद्गती जावका आनी 1 म्हयनो फुडें म्हाळांत यमलोका दुखून आईल पित्र कोणीय वचना अशी बाकी आसा जाल्यार तांकां वतना वाट गोंदळून नज्ज म्हूण म्हळेल कडीन ह्या पुराय आमी उल्का प्रदर्शन करताची आनी दिव जळयताची म्हूण सांगून पळय ताका एक प्रार्थनाय आसा अग्निदग्धाश्च ये जीवाः येपी अदग्धा कुले मम मिगेल कुल्लांत उज्यापण गेल्लेले जन जेवो अदग्धाः सिडिलनी न्हय अशी मेल्लेले जन कसं न्हय दुर्मरण जावन उज्ज्वल ज्योतिशा दग्धा उज्ज्वल ज्योतिश म्हणजे सिडिलाक मिंचत पळय ताका ताजीन कोणें जोळून गेल्लें जाल्यार तांकां चांग गती मेळो ते यांतू परमाम गती म्हूण प्रार्थना करका आनी यमलोकम परित्यज्य यमलोका दुखून ते सोण हांगा येयले आगता ये केदना महालय म्हाळांत हांगा येईल पित्र उज्ज्वल ज्योतिषामर्त्म प्रपश्यंतु वज्रंतु ते हें उज्ज्वल ज्योती आमी जळयील पटाकी उजवाडाक तांणी तांगेल गांवां वचोवची म्हूण सांगून म्हळ्यार तांगेल्या आईल कडेन तांणी वचोवची म्हूण सांगून प्रार्थना करता दिव लायतनानी तशी त्या उडगासाचो श्लोक सांगू गोतना बाई पटेना जाल्यार अनुसंधान करीत न्हय ते श्लोका अर्थ कसो म्हूण कळना न्हय ते पटाक लायतन की पटाक जळयतन की दिव लायतन की आमगेले कुटुंबे कोणीय अपमृत्यू पावलें जाल्यार जोळून गेल्ल्यांचे जाल्यार मिंच्यो लागून मेल्ल्यान जाल्यार तांकां पळय सद्गती मेळ्ळो म्हण ताका अपमरण जाल्ल्या जनांक सद्गती मेळना म्हण सहज मरण जाल्ल्या जनांक मान सद्गती मेळचें म्हूण म्हणटाचें तांकांय सद्गती मेळ्ळो म्हणचें आनी म्हाळांत आमगेले पित्र कोणें आयिलीची तांणी वचात वाटो सोदिता म्हणजे हें उजवाडाक तांगेले लोकां वचोवची म्हूण प्रार्थना करून दिव लायाची जालें न्हय आनी कसं म्हूण म्हळ्यार बली पाडया विशय कडे दिसू दिपावळीन तुला कडे दिसू मागीर येस ना म्हणना तांतू भितर कसले विशय म्हूण म्हळ्यार बली चक्रवर्ती आमी भागवतोत्तम जावन आशिल्लो प्रल्हाद पळयता गेलो नातू बली चक्रवर्ती प्रल्हादाल नात पूत विरोचनाल पूत यो कोण बली चक्रवर्ती भारी बलिश्ट जावन 3 लोकांचे अधिपत्यत्वाचे घेता न्हय त्या वेळाक देवतेन पुरे विष्णूला प्रार्थना केल्या प्रकार विष्णू वामन रूपी जावन येवन तागेले 3 हेज्जो भुंय दी म्हणटा म्हळ्यार 3 हेज्जो दवरू जागो दी म्हणटा 1 हेज्यान भुंय 1 हेज्यान आकाश मागीरचे 1 हेज्जो खंय दवरचें म्हणटना बली चक्रवर्ती
तागेल मत्ते दिता तागेल त्याग तागेल निष्ठा सर्व पळून परमात्मा ताका अनुग्रह करता. परमात्माला अनुग्रह पात्र जलल बलिचक्रवर्ती ताका पाताळाला केला न्हय खंय सुतल लोकांत वचून पावयता देव आणि त्या सुतल लोकाचे अधिपत्य ताका दिता. त्या वेळाक बली मागता काही कसं नाही म्हण म्हळ्यार पळय तूं मिगेल रक्षकू म्हण म्हणलेले भावनच पळय म्हाका दृढ जावन सुका सतत जावन सुका म्हण सांगून मागता. तश जावन सर्वत्र रक्षक तूं म्हाकाय रक्षण कोरका तूं सदा सर्व काळ म्हणटना परमात्मा तागेल द्वारांतूची आवरक्षक जावन राबता म्हण म्हणली काही परमात्मान राबलो काही हे विषयी केलाव जनानं कसं नाही बली चक्रवर्ती परमात्माला पशी श्रेष्ठ जालो नव्हतं असल्यारी तागेले लोकरक्षण कोर परमात्मा राबला न्हय तरी आम्ही परमात्माला पशी श्रेष्ठ जल्लींच वे त्या उडगस करे आमकांय रक्षी ताणें न्हय सर्व जनाल रक्षक तोची बली चक्रवर्तीनी ताका दर पाळ तूं मिगेल लोकरक्षक कोरका रक्षण कोरका म्हणलें न्हय सर्वत्र रक्षक जावन आशिल्ल तूं हांव कसकी एक चूक केल्ली म्हणली खातीर म्हाका सोडूनच मिगेल रक्षक जावनूच का तूं म्हणलें खातीर ना तुगेले सगळे सुतल लोक आधिपत्य मिगेले हांव द्वारपालक जावन आसता म्हळ्यार रक्षण कोर नासता म्हण म्हणलें देवान. आतां 14 लोकांचे अधिपत्य कोणाले सुतल लोकांत बली चक्रवर्तीक आधिपत्य दिला जे ते लोक कोणालो 14 लोकांत कोणा आधिपत्य करतर आस परमात्माची हें उडगास केल्यार जाल्यार त्या वेळार परमात्माक म्हणटात न्हय भक्तवत्सल म्हणून तोची आनीक वर्दीत काही कोणाक बली चक्रवर्तीक सांगता काही बली तुका तू या तुगेल बलिपाडी म्हणूची नाव पावचे दीस यो ह्या दिसाक तू उडगास कोर न्हू कोण चांग काम आरंभ करता की तांकां यशस मेळटा म्हूण मुरुवरे मुहूर्त म्हणटाचे वर्षाक एक युगादी एक अक्षयतयी एक विजयदशमी ताज नंतर अर्ध दीस बलिंद्र पाडयमेस पळय बलिपाडयम ताजे अर्ध दीस ते 3 दीस आनी हे अर्ध दिसांत मुहूर्त पळोवका म्हणना म्हणटाचे खंयची कामय खंयच्या वेळाक प्रारंभ कोर येता म्हूण म्हणटाचे तशी त्या इति निमती म्हळ्यार परमात्मान दिलेले वर म्हूण म्हणटाचे तशी ते दुसरी दयजरात लाभयंजन कोर येतं आमकां बरी जावं म्हणून कसले आंगडी पुजा आनीक दुसरे कोर येतं सगळी दिसूय यशस्सू जाता म्हूण म्हणटाची. तशी ಕೆಲವು जन मणयिरी तांदला पिट्टीन बलील चित्र करताची आणि ताका दिवू लायताची बलिराज नमस्तुभ्यम विरोचन सुतप्रभो भविष्येंद्र सुराराते पूजे अयम प्रतिग्रह्यता म्हणून सांगून कळवे. आणि बलिचक्रवर्तीनं तागेल मालगड्यान म्हळ्यार प्रल्हादान विरोचनान पुरय एक प्रार्थना करची शिलकी कसले म्हळ्यार दीपदान केल्लो एकादशी उपवास करतलो आणि कार्तिक दीपदान करतलो आमगेले कुलांत एकल्या जन्म घेवेत न्हय म्हूण. तशी बलिचक्रवर्तीनं दीपदान करूं सुरू केलें की म्हळ्यार दिवू लावच्या सुरू केलें की म्हणटना आमकां गुतच न्हय देवा दिवू लावका म्हूण म्हणलेलें चांग दिसू देवाल कुडांत केन्नाय दिवू जळतरच म्हूण जाल्यार त्या घरांत लक्ष्मी आसता म्हूण सांगून म्हणटाचे. तशी बलिदीपदान म्हणलें. ताजे नंतर ಕೆಲವು जन गोवर्धन पर्वताचे आकार करून शेणान गोमयान गोवर्धन पूजा करताची. आमगेले दिकड पुरे हे प्रयना गोपूजस गोपूज म्हळ्यार पुरे जना गोतस कसलें म्हूण म्हळ्यार गोपूज नित्य कोरका म्हणस गाय आशिल्ले कडेन जाल्यार बलिपाडे मी ते गोपूज बारी विशेष म्हणटाची. पळयला न्हू तुमी सानासतना गाय कोडक्यांत पुरो जनाल घरकड आसता आशिल्लीची गायक पेंडी तोरकळ जवो तांगेले खातीर ते गोड पोवू पोळो उंडी कसं किस कडेन करून वाडोवस तांकां बारी संतोश जाता पळय खावच्यान इतयो पेंडी गिंडी खावची न्हू खाण करून घाल्यार भारी खूश जाता. आनी ते तांकां दिवचे फुडें देवाल तीर्थ ताका पापूण दिल्लें बारी खूश कय तांकां. प्रदक्षिण घालका गायक गोस्तोत्रस सुरभी वैष्णवी माता नित्यम विष्णुपदा त्रिशा पदाश्रिता गोग्रासस्तु मया दत्तम सुरभी प्रतिग्रह्यता म्हणून
मागीर ग्रासमुष्टी प्रदानेन समे विष्णू प्रसीदतु गवांतर्यामी श्री गोपालकृष्ण प्रियताम म्हणारे एक ग्रास एक मुष्टी तुका आहार दितरस परमात्मा मेगेल बैरी प्रीती पावो कित्याक म्हळ्यार तुगे लांगांतो गवांतर्यामी कोण गोपालकृष्ण आसन मे म्हण तशी आनी गायीचे विशयी सांगता म्हणून ना सगळे गायीचे अंगांतू खंय खंय कसो देवते आसची म्हूण म्हणलेले सांगताची 33 कोटी देवते गायीच्या अंगांत आस म्हणटाची गायीचे शिंग आस पळय थंय ताजे मुळांत ब्रह्म खंय शिंगाक कडेरी मुळांत ब्रह्म आनी विष्णू आसतात की कोंबा मध्येंतू सर्व पुण्यतीर्थ सकय मागीर गायीचे निडला मध्येंतू रुद्रदेव तागेल पार्षद गणावट आसकय निडला वैरी पार्वती देवी नांका वैरी सुब्रह्मण्य नांकांतू नागदेवते कन्नांतू अश्विनी देवते दोळ्यांतू सूर्यचंद्र ದಂತಂತು 49 ಮರುದ್ದೇವತೆ ಅಂಬಾಕರ್ತನ ಸರಸ್ವತಿ ಮಾಗಿರ್ ವೈಚಿ ಒಂಟ ತೊಗ್ಗು ಒಂಟ ಸಂಧ್ಯಾ ದೇವತೆ ಪಯ್ಯ ಬುಡಾಂತು ಏಕಾದಶ ರುದ್ರ म्हळ्यार गत्त म्हणटा पळय तांतू पाठीमागशी महालक्ष्मी तशें गंजल म्हळ्यार मूत गोमय पुरय पवित्र म्हणचे पळय आनी गायन बाल मारतना ताजी एक केस लागल्यारय पुरकय सर्व पाप नाश जाता म्हणटाची आनी घरा प्रवेश करतना सुरवे गोप्रवेश करचे ताजे खातीर न्हय तशी आनी आमी पुराणांतूय मस्तकाण आयकताची गोदाना विशयांतू लोमश महर्षी आपस्तंभ म्हणचे तांकां त्यांनी उदकाक स्तंभन करून तपस्ये करता आसतना तांकां हे जळकी धरतल जनान बली घालून तांणी तांतू मेळ्ळीच की कडेरी तांकां अवमान नव्हते रायान क्षमापण निमगेल सगळे राज्य तुका दित म्हळें की लोमश म्हळेलीच की ब्रह्मज्ञानाक तुगेल राज्य समान न्ही म्हूण कडेर म्हणटान रायो आवत असल्या गोदान दिता म्हणटा लोमशाक कशी जलके गोदान ब्रह्मज्ञानाक समान जावन सुचे म्हूण तशी अनेक काणी दिलीप इक्ष्वाकू वंशाचो ताणें गायका अपमान करूस ताका संतान जायना गोसेव करतरी ताका संतान जावचें म्हणून काणेस पळय पुराणांतू तशी गोपुजी एक करची म्हळ्यार सर्वश्रेष्ठ म्हूण म्हणटाची जगो गोपुजे हेरदुसू बलिंद्र पाडयमीचे बलिपाडयमी हेरदुसू यमद्वितीया म्हणटाशे 3 दिवस आमी पुरे अंगाचरण करचे महाराष्ट्रांतू मागीर कितले की नॉर्थ एरियांतू इंडियाचे 4 दीस यस तांणी भाऊ बीज म्हणटाचे भाऊ बीज म्हळ्यार बीज म्हळ्यार बिदिगे दोन्ही तिथी त्या भाऊ बीज म्हळ्यार यमधर्मो तागेल भयणी यमुनस न्हय ती उडगिरनी घेवन चमकलल खंय त्या दिसाक तशी यमद्वितीया म्हणचे ताका भाऊ बीज आचरण करता तेकडे पळय भाऊ भयणी आलगरकड वता उडगिरनी घेवन मागीर ताजेर दुसू भगिनी तृतीया म्हणटाची म्हळ्यार फूल दिवस बाबान बरें उडगिरनी हांडिला वय आताक सन्मान करचे नाकवे वापास भयणी आपयताच के भगिनी तृतीया ते दुसू भाव बीजाक भयणी ती वतात न्हय भगिनी तृतीया ते दुसू भाव भयणीक तांगेल घरकड आपोवन भोजनांनी करयसिताची म्हूण जवो हांगाक राबयता आमी कसले परब गिरब कसल आचरण करतानाय ते कस खातीर करताची म्हणलें एक अनुसंधान आसल्यार ते केल्लेलें श्रेश्ठ जाता ना नसल्यार आमकां पळय परब म्हळ्यार कसलें म्हळ्यार आजी कसो खाण पाय गोड फोव करूस परपोडी तळस पर्या करूस ते करूस तंतू जालें न्ही जावन ते दिसाक कसो प्रामुख्यता म्हूण कळका जाल्यार अशी हे मना व्हरून घेवन आचरण करतना सर्वश्रेश्ठ जाती आचरणां म्हणून तशी परमात्मो आनी केनिकी ज्ञान आमगेले अभिवृद्धी करची तसले सद्बुद्धी आमकां दिवो म्हूण मागता सर्वे परमात्माले गुरूंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।